श्री स्वामी समर्थ. आज आहे पवित्र हनुमान जन्मोत्सव. हा दिवस म्हणजे शक्ती, भक्ती आणि संकटातून सुटका मिळवण्याचा दिवस. आज हनुमानजींना केलेली सेवा थेट फळ देते असं मानलं जातं. म्हणून आजचा दिवस हा खूप महत्वाचा असतो. कारण आजचा दिवस खूप महत्वाचा असतो. हनुमानजीची सेवा केल्याने आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असेल ती नाहीशी होतात. आपला होणारा त्रास तो कमी व्हायला लागतात. म्हणून ही संपूर्ण सेवा मनापासून ऐका आणि शक्य तेवढं नक्की करा. सर्वात मोठी सेवा म्हणजे आजच्या दिवशी सुंदरकांड पाठ करा. रामचरित्र मानस मधील सुंदरकांड हा भाग अत्यंत शक्तिशाली मानला जातो. सुंदरकांड वाचल्याने जीवनातील मोठी संकट दूर होतात. भीती, अडथळे, शत्रू यांच्यावर विजय मिळतो. हनुमानजीला प्रभू रामांची सेवा प्रिय आहे. म्हणून रामस्तोत्र आज पठण करायला विसरू नका. जर पूर्ण पाठ शक्य नसेल तर किमान काही दोहे किंवा चौपाया तरी वाचा. सुंदरकांड मधील काही दोहे वाचायला आज विसरू नका. रामस्तोत्र वाचायला विसरू नका. फक्त मनापासून वाचणं महत्वाचं आहे. किंवा वाचणे शक्य नसेल तर आपण श्रवण केले म्हणजेच ते ऐकले तरी आपल्या घरामध्ये ते सुरू असले, मोबाईल वरती लावून ठेवले तरी त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे. आपल्या घरातील कितीतरी निगेटिव्ह एनर्जी संपून जाणार आहे. आता दुसरी सेवा म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रामांच्या नावाचा जप करा. कारण हनुमानांना प्रभू रामांची सेवा प्रिय आहे. ओम हनुमंते नमः हा जप 21 किंवा 51 किंवा 108 वेळा करा. यामुळे आपलं मन शांत होते आणि संकट दूर होऊ लागतात. आता तिसरी सेवा म्हणजे हनुमान चालीसा वाचा. किमान 1 वेळा शक्य असेल तर वाचा किंवा 21-11 वेळा तरी वाचा. आपण ही सेवा जेवढी जास्त वेळ करू त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे. म्हणून हनुमान चालीसा म्हणजे संकटावरचा सर्वात सोपा उपाय आहे. आता चौथी सेवा म्हणजे रुईच्या पानावर राम नाम लिहून त्याचा हार बनवा. तो हार हनुमानजींना अर्पण करा. जसं रुईच्या फुलांचा हार अर्पण करत असतो तसा हनुमानजींना रुईच्या पानांचा सुद्धा राम नाम लिहून तो हार अर्पण करायचा आहे. हा उपाय अडथळे दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खूप शक्तिशाली उपाय आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे. पाचवा म्हणजे सर्वात प्रभावी उपाय हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. हनुमानजीला सिंदूर आणि चमेलीचं तेल खूप आवडत असतात. यामुळे शरीर आणि मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. गुड चणे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसाद लोकांना वाटा. यामुळे घरात सुख शांती वाढते. संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा घरात किंवा मंदिरात. यामुळे वाईट शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आजच्या दिवशी हनुमानजींची कथा ऐका किंवा वाचा. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवा. यामुळे मनामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास येतो. एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा किंवा माकडांना केळी, चणे खाऊ घाला. हनुमानजींना ही सेवा केलेली खूप प्रिय आहे. आज शक्य असेल तर उपवास ठेवा आणि दिवसभर सात्विक आहार घ्या. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते. हनुमान मंदिरात जाऊन 7 किंवा 11 प्रदक्षिणा करा. प्रत्येक फेरीत राम नाम म्हणा. यामुळे तुमचं नशीब उजळायला लागेल. आजचा दिवस फक्त उपाय करण्याचा नाही तर मन शुद्ध ठेवण्याचा आहे. कोणालाही दुखावू नका. श्री रामदूत हनुमान की जय असं म्हणत जप करत राहा. आज दिवसभर जेवढा शक्य असेल तेवढा जप करावा. हनुमान चालीसा शक्य नसेल तर 1 वेळा तरी वाचा. कारण हनुमान चालीसा वाचल्याने शनी, राहू, केतू यांचे दोष कमी होतात. हनुमान मंदिरामध्ये स्त्रिया जाऊन पूजा करत नसतात तर आपल्या घरच्या पुरुष मंडळी करून आपण पूजा करून घेऊ शकतो. हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा हा आपल्याला तिळाच्या तेलाचा लावायचा असतात. 1 नारळ आणि लाल किंवा केशरी वस्त्र हनुमानांना ते अर्पण करा. हा उपाय केल्याने अडलेली कामं पूर्ण होतात. नारळ कधीही आपल्याला मंदिरामध्ये जाऊन फोडायचा नसतो तर त्यांना अर्पण करायचा असतो. लाल वस्त्र अर्पण करा किंवा केशरी वस्त्र त्यांना प्रिय आहे ते अर्पण करू शकता. हे केल्याने आपलं
अडलेली कामं पूर्ण होतात, नशीब उजळायला लागतात. आता गरजूंना अन्नदान नक्की करा. गुड चणे लाडू, जो केशरी लाडू असतो तो हनुमानजींना अर्पण करा. हनुमानजींना ही सेवा खूप प्रिय आहे. गरिबांना दान केल्यास त्याचा आपल्याला पुण्य लागतो असं म्हटलं जाते. म्हणून आजच्या दिवशी दान धर्म करायला विसरू नका. गरजूंना अन्नदान केल्याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारायला लागतात. श्रद्धा आणि विश्वास ठेवून करायचा असतात. फक्त दिखावा म्हणून नाही तर मनापासून केल्याचा त्याचा अनुभव नक्कीच मिळतो. या छोट्या छोट्या सेवा आपल्याला मनापासून केल्यास त्याचा खूप सुंदर आणि मोठा फल देते. संकट दूर होता, शनीचा त्रास कमी होतो आणि जीवनात शक्ती, धैर्य आणि धाडस निर्माण. हनुमानजी सारखा बुद्धी आणि शक्ती आपल्याला येतात असं म्हटलं जातात. म्हणून यापैकी आपल्याला जे उपाय शक्य होणार ते आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून आज मी तुम्हाला काही सोपे सोपे उपाय सांगितलेले आहे. त्यापैकी जे उपाय शक्य होतील ते करण्याचा प्रयत्न करावा. लाल शेंदूरनेच आपल्याला राम नाम लिहायचा आहे आणि तो हार अर्पण करायचा आहे. तो अर्पण करताना श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणतच त्यांना हार अर्पण करायचा आहे. आणि नाम लिहिताना सिंदूरनेच नाम लिहा. सिंदूर येत असतात त्या सिंदूरने नाम लिहायचं आहे. सिंदूर आणि चमेलीचं तेल त्यांना मिळून त्याने आपल्याला नाम लिहायचं आहे. कारण चमेलीचं तेल हे हनुमानांना खूप 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 प्रिय आहे. ते शक्तीचं प्रतीक आहे आणि चमेली तेल म्हणजे शांती. हे अर्पण केल्याने मनातील भीती, नकारात्मकता आणि अशुभ शक्ती दूर होतात. गूळ आणि चणे हे खाऊ घातल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतात. आणि बुंदीचे लाडू हनुमानजींना खूप प्रिय आहे. ते अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. असे छोटे छोटे उपाय केल्याने आपलं मन शांत होते, भाग्य मजबूत होते आणि शनी दोष आपल्यापासून, कारण शनी जेव्हा आपण हनुमानजीची सेवा करत असतो तेव्हा शनी त्यांना घाबरून आपल्या जवळ सुद्धा येत नाही. यामुळे शनी, राहू, केतू यांचे दोष कमी होऊ लागतात आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. हे उपाय केल्याने आपल्या घरातील अडलेली कामे ही पूर्ण होतात आणि आपल्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असतो.